और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस वक्त एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं मोदी के 12 साल पूरे होने पर उनकी। और आइए आपको सीधे ले चलते हैं मुंबई। 1,64,000 कोटी रुपयाच्या 12 प्रकल्पांना सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये देशामध्ये मंजुरी मिळाली आहे आणि चिप्सचं प्रोडक्शन देखील आता भारतामध्ये सुरू झालेलं आहे। 2014 साली मोबाईल जे आपण वापरतो 90% मोबाईल हे आयात आपण करायचो, आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन नव्हतं। आता 300हून अधिक कंपन्या भारतामध्ये मोबाईल तयार करतात आणि मोबाईलची निर्यात 163 पटीने आपण वाढवलेली आहे। आता मोबाईल निर्यात करणारा देश हा भारत झालाय। संरक्षण उत्पादनामध्ये आपण विशेषतः जो दारुगोळा आहे आणि बाकी बेसिक गोष्टी आहेत यात 94% इम्पोर्ट करायचो, देशात 6% निर्माण करायचो। आजची परिस्थिती अशी आहे की आपण स्वयंपूर्ण तर झालोच आहोत, पण आपण निर्यात करतो आहोत आणि ही निर्यात 38,400 कोटीपर्यंत आज देशाची गेलेली आहे। 2.6 लाख स्टार्टअप्स आणि 120 युनिकॉर्न देशात तयार झाले आहेत। आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीनं या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे। अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशामध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून 1700 कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत। आणि आता राजपथ नाही तर कर्तव्यपथ, राजभवन नाही तर लोकभवन, रेस्कोर्स रोड नाही तर लोककल्याण मार्ग, मुघल गार्डन नाही तर अमृत गार्डन, पोर्ट ब्लेअर नाही तर विजयपुरम, अशा पद्धतीनं आज आमची अस्मिता आम्ही पुन्हा जागृत केली आहे। योग दिवस हा जागतिक पातळीवर गेलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काश्मीरमध्ये झालेली ऐतिहासिक चूक ही सुधारून 370 आणि 35A हे रद्द करून काश्मीरचं 100% भारतामध्ये इंटिग्रेशन विलीनीकरण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला देखील मोदीजींनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। विशेषतः सिंचनाचं विशेष पॅकेज देऊन केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। मोदी सरकार की जो 12 साल की उपलब्धियां हैं उन पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे और बता रहे थे कि किस तरह से विकास हुआ है, किस तरह से भारत आगे बढ़ रहा है। इन सब उपलब्धियों का जिक्र कर रहे थे देवेंद्र